फायरमॅन सेकंड इयर मॉड्यूल क्रमांक 4 DC रेग्युलेटर पॉवर सप्लाय अँड CFLE and LED. Question 5. जेनर डायोडचे उपयोग काय? जेनर डायोड त्याचा उपयोग व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी जेनर डायोडचा वापर करतो. डिफ्लेक्शनचा थरा काय वर्तन आहे? डिफ्लेक्शनचे जो थर असते त्याचे वर्तन का असते? त्याचे जेव्हा कोणती वस्तू डिफ्लेक्ट होते किंवा ह्या होते तेव्हा ते इन्सुलेट म्हणून काम करत असते. डिफ्लेक्शन. कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणून सामग्री ठरवण्यासाठी कोणते निष्कर्ष असते? तर कंडक्टर किंवा सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून सामग्री वापरण्यात त्याचा निष्कर्ष असा असतो की अणूच्या व्हॅली म्हणजे अणूचा हा इथं चार्ज ह्या असते इलेक्ट्रॉन. AC इनपुट व्होल्टेज DC 24 व्होल्टेज असल्यास डायोडचे PIV काय असणार? 34V. जेव्हा PIV किती असणार? जेव्हा AC 24 असतो तेव्हा ते 24 असते. फ्री प्रकारचा सेमीकंडक्टर कशा तयार होतो? फ्री प्रकारचा सेमीकंडक्टर हा सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम यांच्या वापरामुळे फ्री प्रकारचा सेमीकंडक्टर निर्माण होतो. जर्मेनियमच्या तुलनेत बहुतांश सेमीकंडक्टर उपकरणात सिलिकॉनचा का वापर केला जातो? कारण सिलिकॉनचा जास्त वापर याच्यासाठी केला जातो कारण की तो हाय थर्मल म्हणजे तो जास्त प्रकारचा थर्मल स्टेबल राहू शकतो जास्त वेळपर्यंत. म्हणून आपण जर्मेनियमच्या जागी सिलिकॉनचा जास्त वापर करतो. LED उपयोग काय? LED ही नमका इंडिकेट लाईट असते जे आपण पाहतो. पुरवठा फ्रिक्वेन्सी PN असल्यास फुल वेव्ह रेक्टिफायरचे रिपल फ्रिक्वेन्सी किती असते? जेव्हा 2 पिन असते म्हणजे पुरवठा F असल्यास जो फुल वेव्हची फ्रिक्वेन्सी असते 2 पिन. हाफ रेक्टिफायर फिल्टर सर्किटचा कॅपॅसिटर ओपन झाल्यास काय होणार? जेव्हा What will be happen if the capacitor is open in a filter circuit of half-wave rectifier? म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या फिल्टर सर्किटमध्ये कॅपॅसिटर ओपन झाल्यास त्यापासून आउटपुट व्होल्टेज रिपेल होईल.
म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा फिल्टर सर्किट कॅपॅसिटर ओपन झाल्यास त्यापुढून काय होईल, जो आउटपुट व्होल्टेज असेल तो रिपेल होईल. पी प्रकारचे सेमीकंडक्टर प्रधान कोणते घटक असते? पी प्रकारसाठी आर्सेनिक. पी प्रकारच्या सेमीकंडक्टरसाठी आर्सेनिक असते. जर इनपुट AC 24 व्होल्टेज असेल तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आउटपुट DC सप्लाय किती असेल? म्हणजे जे वॉट इज द आउटपुट DC सप्लाय इज हाफ वेव्ह रेक्टिफायर इफ द इनपुट AC व्होल्टेज इज 24. म्हणजे जर इनपुट AC व्होल्टेज हा 24 व्होल्ट असला तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आउटपुट किती असणार? तर तो 10.8 असणार. याचं उत्तर पी टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी कोणती डोपिंग सामग्री वापरली जाते? पी टाईप जेव्हा आपण डोपिंग करतो, डोपिंग आणि ते पण पी टाईप, जेव्हा पी टाईप प्रकारच्या डोपिंग केला जातो तेव्हा आपण ब्रोनॉन हा पी टाईपच्या सेमीकंडक्टरच्या डोपिंगसाठी वापरला जातो. हा जेंडर डायोड. जेंडर डायोड. जेंडर पद्धतीचा डायोड. ॲक्टिव्ह घटक याच्यापैकी ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह घटक आहे. एक डायोड ओपन झाल्यास ब्रिज रेक्टिफायर काय काम करणार? जेव्हा एक फुल वेव्ह रेक्टिफायर असते तर 2 आणि 2 मधून एक गेला तर तो हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून काम करणार. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून काम करणार. सेमीकंडक्टर म्हणून कोणते घटक वापरले जातात? याच्यापैकी सेमीकंडक्टर म्हणून सिलिकॉन आणि सिलिकॉनचा वापर जास्त का करतो? कारण की तो जास्त स्थिर असतो, यासाठी आपण वापर करतो. सिलिकॉनचा वापर केला जातो. DC पुरवठाचा दुसरा टप्पा काय असते? DC पुरवठाचा दुसरा टप्पा हा रेक्टिफिकेशन असते. डिफ्लॅक्ट रिजन कसा वागतो? डिफ्रॅक्ट रिजन जेव्हा होतो म्हणजे अक्षा हा एक इन्सुलेटर सारखा वापर करतो. रिव्हर्स डायोडच्या बेअरिंग वाढण्याचे कारण काय? वाइंडिंग बेअरिंग इन रिव्हर्स बेस इन डायोड. तेव्हा इलेक्ट्रिक आणि होल पुरवठा टर्मिनल आकर्षित होतात.
तर कोणत्या दिव्याला फिलामेंट नाही? कोणत्या दिव्याला फिलामेंट नाही? LED दिव्याला फिलामेंट नाही. दिव्याचे नाव. इंडिकेट लॅम्प. सिलिकॉन मटेरियल बेरिंग व्होल्टेज जास्त असते याचे कारण काय? व्हॉट इज द मेन रिझन फॉर बेरिंग व्होल्टेज इज मोर दॅन सिलिकॉन मटेरियल? तर त्याचं कारण आहे कमी ॲटॉमिक नंबर. कमी ॲटॉमिक नंबरमुळे सिलिकॉन मटेरियल हे बेरिंग व्होल्टेजपेक्षा जास्त असतो. हिरव्या लाईटच्या LED ठराविक फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप कोणता? हिरव्या रंगाच्या LED ठराविक फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप कोणता आहे? तर 2.2. सामान्य हेतूच्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून कोणत्या प्रकारचे रेझिस्टर वापरले जातो? त्यात कार्बन कॉम्बिनेशन रेझिस्टर वापरला जातो. सामान्य व्होल्टेजच्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून कोणत्या प्रकारचा रेझिस्टर वापरला जातो? तर यात 4 व्हिडिओ